ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात। संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं। रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो। मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे हे कर्मचारी सध्या अडचणीत आले आहेत। ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतात त्या गाड्यांची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल कर्मचाऱ्यांकडून आता उपस्थित होतोय। मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील आता हे कर्मचारी करतात। संपूर्ण मुंबईतील कचरा उचलण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने 14 कंपन्यांवर दिली आहे। 7 वर्षांचा 14 कंपन्यांबरोबर मुंबई महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असून 7 वर्षाच्या या कॉन्ट्रॅक्टसाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल 3000 कोटी रुपये मोजले आहेत। हे 7 वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट आता संपले असून 14 कंपन्यांना 6 महिन्यांसाठी वाढीव कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलाय। मात्र कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या गाड्यांपैकी बऱ्याच गाड्या अत्यंत दुरावस्थेत आहेत। खास करून कचरा उचलण्यासाठी जे मोठे ट्रेलर्स ठेवले आहेत ते अत्यंत नादुरुस्त आहेत। अनेक वेळा या गाड्या योग्यरित्या चालतही नाहीत अशी तक्रार सफाई कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। मुंबई महानगरपालिकेकडून कोणत्या कंपन्यांना कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एनजी एनविरा इन्फ्रा प्रोजेक्ट प्राइवेट लिमिटेड वॉर्ड RCRN, PWG कंपनी वॉर्ड RS, MWHDIA इन्फ्रा वॉर्ड T, EY खान कंपनी वॉर्ड ABC, क्लीन हार्बर वॉर्ड DE, वेस्ट लाइन कंपनी वॉर्ड FSFN GS, वेस्ट केयर कंपनी वॉर्ड GN, ME राज कंपनी वॉर्ड HEHW, जीरो वेस्ट मैनेजमेंट कंपनी वॉर्ड KE, रिफ्यूज केयर कंपनी KW, PWG कंपनी वॉर्ड PSPN, KMS कंपनी वॉर्ड L, SIT TTC MAE कंपनी वॉर्ड MEMW, बेस्ट केयर कंपनी वॉर्ड NS। यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत आपण पाहूयात। जर घोटाळा झाला तर कारवाई होणारच आहे। त्यामुळे एकदा घोटाळा काय झाला तो जरा त्या ठिकाणी चौकशीचा जर भाग असेल तर चौकशी होऊन त्या ठिकाणी कारवाई होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।